4 ओव्हरची मॅच असेल. मॅचला करूयात सुरुवात. महत्वाची मॅच आहे आणि तो पहिलाच बॉल लोअर फुलटॉसचा बॉल होता. भिरकवण्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी कडा लागत असेल. अंपायर सांगताय नो बॉल. पायाला लागला. क्षमा असावी. बॅटला नाही आदळलाय बॉल. 1+1 2 धावा मिळतील. नो +1. पुढचा बॉल यावेळेसही भरपूर जास्ती बॉल बाहेरच्या दिशेला वळून घेतोय. आणखी एक नो बॉल आहे आणि आणखी एक वेळेस बॉल पुन्हा एकदा घुजांकी क्षेत्रामध्ये. नो +1. 22च्या स्वरूपाने यावेळेस मात्र बॉल जाईल. लोअर फुल टॉस भिरकवलाय बॉल. मिड विकेट वरती खेळाडू आहेत. खूप चांगली फिल्डिंग करण्यात आली आहे स्कोअर लेग वरून. 2 रन्स इथेही मिळतील. 1-1 2-2 रन्स खूप महत्वाचे आहेत. पहिला लीगल बॉल सध्या तरी आपण पहिला 4 ओव्हरची मॅच आहे. थोडंसं फास्ट क्रिकेट होणार आहे आता. फुल टॉस. फुल टोल वसूल होतोय का या बॉल वरती? होणार आहे. वर स्ट्रोक. चांगलं कनेक्शन मिडलला आणि बॉल सरळ मैदानाच्या बाहेर षटकारासाठी. इथे देखील एक चांगला बॉल आहे आणि तेवढीच चांगली वा दर्जेदार फिल्डिंग. गुड स्टॉप. वा 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 अप्रतिम 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 फिल्डिंग केली आहे. शॉट मिड विकेट वरती खेळाडूला तैनात केला होता आणि अगदी नजर बसले बॉल वरती. विकेट किपिंगही करत होते. चांगला बॉल हाताळलाय का की अतिरिक्त बाहेर गेलाय? येस इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल असेल. हाही बॉल अतिशय वेगाने टाकलाय आणि त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. सॅम्युएल्सन विकेटच्या मागे. धावा किती कंप्लीट होत आहेत? नो +2 तब्बल 3 धावा मिळतील. वेगाने टाकलाय. समोरच बॉल आहे. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा. अगदी पावसामध्ये रबरचा हा बॉल, गवत, त्यामध्ये फिल्डिंग करणं तेवढं चांगलं राहिलं आतापर्यंत. देखील बॅटची हलकीची कडा लागत असताना बॉल मागे ट्रॅव्हल होतोय. सिंगल मेल. 1-1 धावाही तेवढ्याच महत्वाच्या आहेत.
नेक्स्ट बॉल समोर खेळलेत. पुन्हा एकदा त्याच खेळाडूकडे बॉल आहे. सातत्याने चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो करण्यात आलाय. फैजान आहेत, खूप चांगली फिल्डिंग करतात फैजान. मग मात्र विकेट किपिंग करणंही खूप कठीण होतं. अगदी मागच्या मॅच मध्ये संपूर्ण इनिंग अंपायर सोबत थोडीशी चर्चा करत असताना तिथून मॅच बघितली, मग तिथे सगळं स्पष्ट झालं. मैदानाच्या बाहेरून तुम्हाला जेव्हा ते बॉल्स थोडे स्लो वाटतात, ते बॉल मैदानाच्या आतमध्ये गेल्यावर कळतात की काय कॅलिबरचे सगळे खेळाडू आहेत. मग बॅटर असू देत, बॉलर असू देत, फिल्डर्स असू देत. रबरचा तो बॉल पापणी लावण्याच्या अगोदर बॅटरच्या बाजूने निघून जातोय. मी तर अगदी चेतन सरांना ही म्हटलं की सर माझी बॅटर वर यायच्या अगोदर ही बॉल निघून जाईल. पण त्यामुळेच तर हे सगळे खेळाडू आज या मातबर स्टेजवरती, या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती या नावासाठी खेळत असतात. आणि का त्यांचं नाव तेवढं मोठं आणि प्रचंड आहे. एका षटकाचा खेळ झालाय. धावा लागल्यात 20 धाव फलकावरती. 3 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल पायावरती आहे. चांगला स्ट्रोक केलेत खेळाडू आहेत. एक खेळाडू अगदी पुढे सरसवले, त्यानंतर पकडून फेकी करण्यात आली आहे आणि 2 धावा फक्त मिळणार आहेत. फिल्डिंग चांगली राहिली आहे. फिल्डिंग देखील एक मोठं अस्त्र आहे आपल्याकडे आणि ज्याचा आपल्याला सातत्याने चांगला वापर करणंही गरजेचं आहे. समोर खेळायचा होता, उडवायचा होता. बॉलला बॅटची हलकीची कडा लागते. सामील जातात बॉलच्या खाली. चांगली फिल्डिंग, फेकी वेगाने केली आहे आणि बॉल दबडलाय. आता मात्र सुरू होईल पुन्हा एकदा तेच. पण फैजान आले, त्यांना माहिती आहे, त्यांना महत्व माहिती आहे एकेका धावेचं. मिड विकेट वरती असलेला खेळाडू स्टंप वरती बॉल कव्हर करण्यासाठी येतोय. मग त्यांना माहित आहे की मॅच किती महत्वाची आहे. क्वालिफायसाठी ही खूप महत्वाची मॅच आहे. ही मॅच जिंकला तर मात्र पुढच्या मॅच मध्ये थेट आपल्याला सेमीफायनल. समोर खेळल्यात खेळाडू आहे तिथे डीप मध्ये चांगले प्रयत्न राहिलेत. वा 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 वा, दर्जा आणि फक्त दर्जा. या फिल्डिंगचा फक्त क्लास बघायला मिळतोय. एकमेकांना बॅक करतायत, बॉलर चांगली बॉलिंग करतात, फिल्डर्स त्यांना साथही तेवढीच चांगली देत आहेत. सत्तावीस धावा लागले, 27. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल इथे देखील अगदी पुन्हा एकदा डायव्हिंग एफर्ट्स. चांगले प्रयत्न राहिले. विकेट कीपर आहेत फैजान आहेत. खूप चांगले प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहिलेत. फिल्डिंग चांगली आहे, फिल्डिंग चांगली आहे, सातत्याने आपण उल्लेख करतोय. अठ्ठावीस 28. शेवटच्या क्षणाला आतमध्ये आलेत का तेही पाहणं गरजेचं. चेक केलंय. हे सगळे नवीन जे खेळाडू आलेत ना, त्या नवीन खेळाडूंमुळे टीम एक हो चांगला बॉल, फुल टॉस आहे आणि फुल टोल आई बॉल वरती मिळणार आहे. फुल टॉस टाकायचे नाहीत आणि असे फुल टॉस जर तुम्हाला मिळाले तर मात्र असंच प्रत्युत्तर मिळणार आहे. पायावरचा बॉल मैदानाच्या सरळ बाहेर जाऊन फेकलाय. रमजान बॅटिंग चांगली करतोय, कारण मागच्याही मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, आणि त्यानंतर आता मात्र खराब बॉल तोही गैर करत नाहीये.
वेगेचा त्याला एवढा प्रचंड फरक पडत नाहीये. दोन षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा लागल्यात. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा लागल्या धाव फलकावरती आणि अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. माहुलगाव कोलीवाड्यामध्ये आपण आहोत आणि त्यामध्येच स्वतंत्र सेनानी स्वर्गवासी गंगाराम माहुलकर यांच्या नावाने असलेलं हे उद्यान, हे क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावरती सुरू असलेला क्रिकेटचा हा खेळ गीतांजली चषकामध्ये आपण आहोत. आणि सर्वत्र नजर मारलीत ना तर मात्र अगदी सेंटरला क्रिकेट आहे. त्यामध्ये तुम्हाला अंडरआर्म ओपन असं क्रिकेट पाहायला मिळते. अंडरआर्म बॉलिंग करावी लागते आणि षटकारही मिळणार आहे. अगदी थोडंसं डावीकडे नजर दौडलत तर मात्र व्हॉलीबॉलही सुरू आहे, ज्यात भारत सध्या चांगलं करतोय. आणि उजवीकडे नजर थोड्याशा दौडल्या तर अगदी 10-12 वर्षाचे हे चिमुकले तुम्हाला फुटबॉलही चांगला खेळताना पाहायला मिळत आहेत. चांगली फिल्डिंग डीपमध्ये. 2 धावा इथे देखील कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. 3 धावा इथे कंप्लीट होतील का? 3 धावा कंप्लीट होत आहेत. चौथ्यासाठी निघतायत की काय? तर नाही होणार आहे. 3 धावा फक्त मिळतील, कारण भारताने अंडर-15 मध्ये जिंकलेला सगळ्यात मोठा कोतिया कप म्हणा, हेल्सिंकी कप म्हणा, या सगळ्या कप्समुळे आता सध्या तरी भारतामध्ये फुटबॉलही खेळू शकतोय. आणि आता हे जे नेक्स्ट जनरेशन आहेत ना ते विविध खेळांकडे वळत चालले आहेत. मग स्पोर्ट्स म्हणजे एक खेळ नाही तर स्पोर्ट्स म्हणजे प्रत्येक खेळ हा चांगला खेळणं गरजेचं आहे. नुकताच कॉमनवेल्थमध्ये पॅरामध्ये भारतीय ॲथलीटनी 190 किलोची बेंच प्रेसही लगावली होती आणि त्यात त्यांना कांस्य पदक मिळालं. नाही, ह्या सगळ्या माहिती तुमच्यापर्यंत आणणं आमचं काम आहे. पुढचा बॉल इथे देखील अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्ही मध्ये खेळत बॉल लॉंगॉनवरती खेळाडू थोडेसे वाईडिशात. चांगली फिल्डिंग. अडवलाय बॉल, ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये आणि तदरम्यान रनही कंप्लीट होतील. 3 रन्स कंप्लीट होतील. केचाळीस 41 धावा लागल्यात. चांगली बॅटिंग सुरू आहे सध्या तरी. दोन्ही बॅटर्स जे आहेत ते विकेट देत नाही आहेत, सातत्याने रन्स बनवत आहेत, मोठे फटके खेळत आहेत, खराब बॉलवरती प्रहार करतात. इथे देखील आणखी एक चांगला स्ट्रोक खेळत खेळाडू आहेत स्क्वेअर लेग वरती आणि त्याही पट्ट्याचं कौतुक करावं लागेल. हिट विकेट झाल्यात. हो, हिट विकेट झाल्यात बॅटर. कुठल्याही मॅच मध्ये असेच आउट झाले होते आणि दुसऱ्याही मॅच मध्ये त्याचप्रमाणे आउट होत आहेत. खूप डीप इनसाइड द क्रीजच्या खूप आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न त्यांचा राहतोय आणि जेव्हा बॉल पायावरती आला तर अजून थोडीशी जागा बनवून खेळावी लागते तुम्हाला. आणि मग त्यावेळेस तुमचा पाय कुठे आहे, तुमचे स्टंप्स कुठे आहेत त्याचा अंदाज नसला तर अशाच प्रकारे विकेट जातात. नवीन बॅटर उमंग येत आहेत. समोर खेळलेत. व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. 2 धावा इथे देखील कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्या धावेचाही प्रयत्न सुरू आहे आणि 3 धावाही कंप्लीट होतील तर नाही होणार आहेत. फक्त 2 धावा मिळतील. रमजानला स्ट्राईक हवी होती, त्यासाठी त्यांनी अगदी 3 धावांची रिस्क घेतली आणि त्या रिस्क मध्ये बॅटरला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. पण त्यांनाही माहिती आहे ना संघासाठी विकेट सॅक्रिफाईस करावी लागली तर करीन, तेही चालेल, तेही 72, पण मात्र टीम जिंकणं गरजेचं आहे. नवीन बॅटर सुजित मैदानाच्या आतमध्ये.
समोर खेळलाय सॅम्युअलचं ते अग्रेशन. हो वा काय कॉन्टेस्ट आहे. बॉल अडवला आणि अडवल्यानंतर बॉल कडे नाही तर अगदी रमजानच्या डोळ्यात पाहिलाय. दोन चांगले लढववे एकमेकांच्या समोर आलेत. चांगले फायटर्स एकमेकांच्या समोर आलेत. रमजान विपक्ष सॅम्युअलची ही लढत आहे. चांगली लढाई सुरू आहे. बॉल इन दी एअर हवेत आहे. लॉंगॉफवरती खेळाडू कुणाला बॉल टच करतोय आणि चांगला जज केलाय. हो चल असं म्हणतात. सॅम्युअल्स मैत्री आहे पण ती मैदानाच्या बाहेर. आता इथे प्रतिस्पर्धी म्हणून खेळतोय. मग मात्र मी तुझी विकेट घेणार आणि घेतली आहे विकेट. वा हे असे कॉन्टेस्ट असतील हे असे बॅटल असतील ना तर मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनाही अगदी जल्लोष येतो. तेही बघण्यासाठी आतुरतेने वाट बघत असतात या अशाच काही मॅचेसची अशा काही कॉन्टेस्टची. 43 ओव्हर. 3 ओव्हरचा खेळ संपला. 43 धावा लागल्या धावफलकावरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अगदी 30-35 धावा होत्या. या ओव्हरमध्ये फक्त 7 ते 8 धावा आल्यात. 43 धावा लागल्यात धावफलकावरती. याच कमबॅकची आवश्यकता होती. आनंदनी मागची ओव्हर चांगली टाकली आहे पण आता आनंदकडे ते आव्हान मोठं आहे कारण ही ओव्हर त्याला चांगलं टाकणं गरजेचं आहे. नवीन बॅटर बंटी आहेत. पहिला बॉल खेळलात तो अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न. अगदी समोरून बॉल उडालाय. अवाक्याच्या बाहेर. फैजल सारख्या चांगल्या फिल्डरच्याही समोरून उडालाय पण मात्र इथे चूक आहे का तर चूक नाहीये. बॉलचा अंदाज घेणं गरजेचं होता. रबर बॉल आहे. खेळपट्टी असमांतर आणि यावेळीस जर ग्राउंडचा तुम्ही विचार केलात ना काही ठिकाणी चिखल आहे काही ठिकाणी अगदी कोरडी माती आहे तर बॉल जिथे पडतोय त्याचा अंदाज घेणं जास्ती गरजेचं आहे. मग मात्र चिखलामध्ये बॉल रोवला तर तो तिथल्या तिथेच थांबतो कुठेही जात नाही. आणि जर थोड्याशा कोरड्या मातीचा ढिगारा असला तिथे पडला तर एवढा मोठा पाऊस होतो की मात्र एक काय 2 खेळाडू एकमेकांवर उभे राहिले तरी अडवणं शक्य नसणार आहे. आणि तसंच काहीतरी झालं. पहिल्या बॉलवर चौकार. 47 धावा लागल्या धावफलकावरती. 50-55च्या पुढे टार्गेट गेलं ना तर हाय स्कोरिंग मॅच होईल आणि षटकार चौकार बघायला मजा येणार आहे. पुढचा बॉल समोर खेळलाय. यावेळेस लॉंग ऑफवरती खेळाडू आहेत. कुणाला असतील. चांगली फिल्डिंग करावी लागेल. पकडलाय फेकलाय बॉल तोपर्यंत 2 धावाही कंप्लीट होतील. 49 धावा लागल्या धावफलकावर. हो चांगली बॉलिंग अगदी खोलव्या टप्प्याचा बॉल होता. बॅटच्या बाहेरच्या कडाला बॉल लागतोय. त्यानंतर आनंदाची चांगली फिल्डिंग करण्यात येते. विकेट किपर निघालेत तिकडे पण 2 धावाच मिळणार आहेत. 50 अप. 3 बॉलांनी 51 धावा लागल्या धावफलकावर. 51. पुढचा बॉल आता मात्र लेग स्टिकच्या बाहेर. वाईट बॉल असणार आहे. 52 धावा लागल्यात. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. समोर खेळल्यात. लोअर फुल टॉसचा बॉल आहे. खेळाडू आहे तिथे पण त्यांच्या डोक्यावरून आणखी एक चौकार. या षटकामध्ये बॅटिंग टीम आणि सगळं काही त्यांच्या दिशेलाच घडत आहे. 2 चौकार आले. ते दोन्ही चौकार अगदी फिल्डर असताना त्यांच्याही डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. चार बॉलचा खेळ झालाय. 56 धावा लागल्या धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 टू गो. 4 बॉल 56 लागल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि पाहूयात आता मात्र जी टीम मीटिंग कॉल केली जाते. चला थोडीशी विनंती असेल. आनंद सॅम्युअल्स आपल्या दोघांना विनंती आहे थोडं स्पीड अप करूयात कारण की यानंतर अजून एक 4 ओव्हरची मॅच खेळवणं गरजेची आहे. छप्पन्न धावा लागल्यात. मोठा शो खेळलाय. खेळाडू आहे डाऊन द बॉल. चांगला प्रयत्न झाला पण बॉल हाताला लागला हे जास्ती गरजेचं होतं. 2 धावा धावून कंप्लीट झाल्यात. 58 झाल्यात. 59 चा प्रयत्न सुरू आहे. 59 धावाही लागल्यात. आता मात्र 60 कडे वळतात. इथेही थोडीशी मिसफिल्डिंग. 61 होतील का तर धावून इथे 61 धावा पूर्ण झाल्यात. 6 धावा धावून कंप्लीट केलेल्या आहेत. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट्स.
62 धावा लागल्यात. क्षमा असावी, 61 नाही 62 धावा लागल्यात धावफलकावर. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पूर्ण 6 धावा कंप्लीट केल्यात. आजच्या दिवसातले हा विक्रम आहे. 2 वेळेस 4 धावा कंप्लीट झाल्यात धावून आणि आज पहिल्यांदा 6 धावा ही ग्राउंड मध्ये धावून कंप्लीट होऊ शकतायत. भागमभाग करतायत. शेवटचा बॉल आहे, 62 लागल्यात. 1 टू गो. शेवटचा बॉल मोठा स्ट्रोक खेळल्यात. मिड विकेट वरती आहेत खेळाडू. आता पुन्हा एकदा धावावं लागेल. 2 तर धावलेत, पडलेत, उठावं लागेल. उठून पुन्हा धावावं लागणार आहे. 3 पूर्ण झालेत आणि चौथ्यासाठी ती पूर्ण होणार नाहीये. 2 बॉल, त्या 2 बॉल मध्ये धावा एकवटल्यात किती? पहिल्या बॉलवर 6, त्यानंतर 3 म्हणजे 9 आणि जवळपास चौथी कंप्लीट केली होती. 2 बॉल 10 धावा धावून कंप्लीट करणं. विकेट छोटी मोठी काही असू दे. बघा, पाण्याची आवश्यकता आहे तर लगेच घेऊन जा. आणि धावफलक कुठे? 4 ओव्हरचा खेळ झालाय आणि त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात धावफलकावरती. 65 धावा लागल्यात आणि 66 धावांचं लक्ष असणार आहे. 66 टू विन. ती खूप चांगली होती, अप्रतिम होती. 6 धावा कंप्लीट केल्या, त्याही धावून आणि मग त्यानंतर पुढच्याच बॉलवरती पुन्हा एकदा 4 जवळपास कंप्लीट केलेल्या. रनआउट झाले, 3च मिळाल्या. 2 बॉल मध्ये 9 धावा आल्या, त्याही कशा तर धावून आलेल्या आहेत, तेही गरजेचं आहे.
आणि तो पहिलाच बॉल खेळत असताना मी म्हटलं होतं ना की आक्रमकतेने सुरुवात करावी लागणार आहे. सुरुवात तसाच करायचा प्रयत्न त्यांनी केला, पण मात्र बॅटची हलकीशी कडा लागते. बॉल ट्रॅव्हल होईल मागे, सिंगल मिळेल आणि ती सिंगल अगदी घोषांकित क्षेत्रामध्ये म्हणजे डिक्लेअर स्वरूपाने बॉल जाईल. समोर खेळल्यात खेळाडू आहेत तिथे एक्स्ट्रा कव्हर वरती. धावा किती कंप्लीट होणार आहेत? जर अगदी बॉल बाहेर गेला तर फक्त 2 मिळतील आणि खेळाडूंनाही माहिती आहे असे बॉल चेस करायचे नाही. तुम्ही अगदी अडवलात, फेकलात, मग बघितलं ना काय होतं, 6 धावा मिळू शकतात. अंडरम त्यातल्या त्यात अंडरम ओपनचं क्रिकेट आहे ना, आणि तेही व्यावसायिक गटातलं, म्हणजेच काय तर प्रोफेशनल क्रिकेट. त्यामध्ये तुम्हाला हे असं काहीतरी नेहमीच बघायला मिळतं. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट असतं, कॅल्क्युलेशन करून खेळलं जातं की मात्र आता समोर जेव्हा रमजान बॉलिंगसाठी येणार आहे त्याच्या एका ओव्हरमध्ये तुम्हाला धावा किती बनवायच्या, टार्गेट कसं करायचं आहे, या सगळ्याकडे लक्ष लागून आहे. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेला वळण घेतोय आणि विकेटही घेतोय. रमजान बॉलिंग ट्रॅकवरती आले, त्यांना विकेट मिळणार कशी नाहीये. 66 केलेत ना, त्याचा हा कॉन्फिडन्स आहे. पुढचा बॉल याही वेळेस भरपूर सफल झाले होते आणि त्यांनाही माहिती होतं की बॉल बाहेर आलाय की काय, आणि अंपायरचं डिसिजन काय, सिंगल मिळेल डिक्लेअर स्वरूपाने, म्हणजे घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जातोय. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं, पण इट्स अ नो बॉल. आणखी एक चांगला बॉल टाकला, यावेळेस मात्र वेग पूर्णपणे खेचून ठेवलं होतं. आणि लोकेनी नुकतंच सांगितलं ना आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये विशालजी की पहिली मॅन ऑफ द मॅचची माझी ही ट्रॉफी आहे किंवा मात्र हे पारितोषिक आहे अंडरम ओपनच्या क्रिकेटमध्ये, आणि ते वक्तव्य देखील आनंद सारख्या वरिष्ठ खेळाडूकडून येत आहे. ही तेवढी जमेची बाजू आहे ना की क्रिकेट किती वेगळं असतं आणि त्यातल्या त्यात अंडरम क्रिकेट किती वेगळं असतं. मग मात्र तुम्ही बदलापूर, अंबरनाथ या रिजनमध्ये गेलात तर तिथे चक्री शैलीची गोलंदाजी असते. कल्याणमध्ये आलात तर तिथे मात्र तुम्हाला अगदी 2 ते 3 स्टेप थोडीशी रनअप घेऊन बॉलिंग करावी लागते. तुम्ही दिवा डोंबिवली रिजन मध्ये आलात तर तुम्हाला स्टील बॉलिंग करावी लागते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 1 ओव्हर झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात 7 धाव फलकावरती.
चला चला थोडंसं स्पीडअप करूयात मित्रांनो, विनंती आहे बॉलिंग टीम आपल्याला प्लीज थोडं सहकार्य करा. यानंतर एक मॅच आपल्याला आजच कंप्लीट करायची आहे. कुणाला आलेत स्ट्रायकिंग एंडवरती? पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 7 धावा लागल्यात. मग मात्र आता समीकरण थोडंसं कठीण होऊ चाललंय. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 18 बॉल मध्ये 59 धावा करायच्या होत्या. हा पहिला बॉल डॉट आलाय का? तर येस, पहिला बॉल डॉट आलाय. थँक्यू सर, धन्यवाद. पहिला डॉट. मॅच मध्ये ती चुरस निर्माण करण्यासाठी मोठे स्ट्रोक्स प्रत्येक बॉल वरती प्रयत्न करावा लागेल. आता मात्र वाईट बॉल आहे आणि त्यातल्या त्यात इंद्रदेवानी सांगितलंय मॅच मध्ये मीही येतो, माझंही आगमन होऊ देत थोडस. आणखी एक वाईट बॉल. व्हॉट अ स्ट्रोक, चांगला स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेत आहे आणि मात्र धावा किती मिळणार आहेत? शुभम आहेत तिथे, ते सांगतात चौकार गेला. अगदी बाउंड्री रोडच्या समोरून बॉल आलाय, वन बाउन्स चौकार आलाय. हे असेच मोठे स्ट्रोक्स आणि तेही प्रत्येक बॉल वरती खेळावे लागतील. चौकार आहे. पुढचा बॉल यावेळेस पाहण्याची गरज नाही आहे, कारण कुणाच्या बॅटला मिडलला आदळलाय बॉल. 66 केलेत. हार मानू नका, पहिल्या ओव्हर मध्ये 7 आलेत, पण तरी देखील लढण्याची जिद्द आहे आणि लढतोय. षटकार आलाय. कुणाला खेळावं लागेल, सातत्य राखावं लागेल. कुणाला आहेत आनंद लोके आहेत, मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलाय. याही मॅच मध्ये परफॉर्मन्स तशीच करावी लागेल. नेक्स्ट बॉल. इथे देखील बॉल उडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. लोअर फुल टॉसचा बॉल आहे, वी मध्ये खेळलेत. खेळाडू आहेत तिथे, डीप एक्स्ट्रा कव्हर वरून येतात, अगदी दूरवरून आलेत आणि त्यानंतर एक धाव कंप्लीट, 2 झाले. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, 3 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली सुरुवात आहे या षटकामध्ये. मात्र ती सुरुवात जी हवी होती ती चांगली सुरुवात मिळते. पहिला बॉल डॉट जरूर आलाय, त्यानंतर बॅक टू बॅक वाईड, मग षटकार, मग चौकार आणि मग आता या 3 धावा. 22 धावा लागल्या धावफलकावरती. धावफलक मोठा आहे, त्याला मोठा करायचंय, पण आता बॉलर मध्ये करू देणार नाहीये, कारण अभिषेक आहेत आणि त्यांनी आनंद लोके यांचा खेळ संपवलाय. अगदी आज आषाढी एकादशी आहे ना, सही म्हणतो आपण, तो पांडुरंग आहे, तो कुणातही भेटू शकतो. पांडुरंग हा बंगल्याकरांचा नाही, पांडुरंग हा गोरगरिबाचा देव आहे. तो सगळ्यांना पावतो आणि तो सगळ्यांसाठी उपस्थित असतो. कारण एकमात्र देव आहेत ज्यांच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचं अस्त्र शस्त्र नाही आहे. दोन्ही हात कमरेवरती आहेत आणि प्रत्येक भक्ताला भेटण्यासाठी नेहमी आतुर असतात आणि भक्त इथे आतुरतेने जातात ना. अगदी 80 वर्षाच्या आपले काही वृद्ध आहेत, तेही वारी जातात आणि वारीला जाऊन तेही
पंढरपूरला जाऊन भेट देत असतात. आता मात्र हा पुण्यातला बॉल आहे, इथे देखील पुन्हा एकदा बॉल, एक वन बाउन्स, चौकार. मग जसा जसा पाऊस येतोय, अगदी प्रत्येकाला हे वाटतंय रबर बॉल आहे, पाऊस आला की बॅटिंग कठीण होते, पण पाऊस आला की बॉलरलाही तर बॉल ग्रिप करणं कठीण असतो. चौकार आलाय. धावा लागल्या 26 धाव फलकावरती. 12 बॉलचा खेळ झालाय, 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामध्ये करायच्या 40 धावा. अनिकेत आलेत बॉलिंग ट्रॅकवर. 12 बॉल 40 करायच्यात. पहिला बॉल खूप बाहेर, नो असणार. येस, विकेटच्या बाहेर टाकलाय. ओ, लाईन नो आहे, नो बॉल आहे. 12 बॉल आणि अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल अजूनही 39 करायचे आहेत. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कुणालला आक्रमकच राहावं लागेल, त्याला शेवटपर्यंत लढाई करावीच लागेल. आता वाईट बॉल आहे. पहिले दोन्ही बॉल अवंतर आलेत. 38 करायचे आहेत. वेग अजिबात दिलेला नाहीये, वेग कमी केलाय, खेचून काढला वेग. एक कंप्लीट होणार, दुसरा रनही कंप्लीट होऊ शकतो आणि तोही कंप्लीट झालेला आहे. मग तिसऱ्याचा प्रयत्न तो होणार नाहीये, कारण कुणाल सेट आहेत, त्यांच्या बॅटमधून षटकार चौकार हे सगळं आलेत आणि विशेष म्हणजे लेफ्टी आहेत. बॉल ग्रिप करणं अधिक कठीण आहे. त्यातल्या त्यात जेव्हा लेफ्टी बॅटर असतो, मग मात्र लेफ्टी बॅटरची संख्याही कमी आहे ना, तर बॉलरला सातत्याने तो अभ्यास मिळत नाहीये, मग एक्स्ट्राची संभावनाही वाढत असते. पहिल्या 2 बॉलवरती 2 एक्स्ट्रा झाले, त्यानंतर 2 धावेचा फटका. म्हणजेच काय, एकंदरीत एका बॉलवरती आपल्याला 4 धावा मिळाल्यात. वेग कमी केला याही वेळेस. आता मात्र बॉलर योग्य ती बॉलिंग करतोय आणि विकेट मिळणार आहे. प्लेड ऑन होत आहेत. बॅटला बॉल हलकासा लागतोय आणि त्यानंतर सरळ जाऊन यशांना आदळतोय. विजयाच्या समीप नक्कीच कुणाल उभे होते, त्यांनाही डगआउट मध्ये आता परतावं लागणार आहे. नवीन बॅटर सॅम्युअल मैदानाच्या आत. आणि सॅम्युअल्सने आल्या आल्या अगदी आक्रमक होण्याला सुरुवात केलेली आहे, पण तरी देखील धावा फक्त आणि फक्त 2च मिळतील. या ओव्हरमध्ये जर अगदी 20 हून अधिक धावा नाही आल्या तर मात्र मॅच जिंकणं थोडंसं मात्र कठीणच होणार आहे. बाहेर आहे, भरपूर बाहेर आहे. नो बॉल, नो बॉल असेल.
विकेटच्या बाहेर बॉल लँड होतोय. पुढचा बॉल यावेळेस अगदी बॉल मागच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. पायाला अडवल्यानंतर बॉल मागे जातोय. लेग बायच्या स्वरूपाने ही धाव ऍड केली जाणार आहे मॅच मध्ये. जर आता मात्र तुम्हाला ती रंजस निर्माण करायची असेल तर इथून फक्त आणि फक्त मोठे फटकेच खेळावे लागतील. 8 बॉल आणि 32 धावेची आवश्यकता आहे. 8 चेंडूंमध्ये अजूनही 32 धावा करायच्यात. 8 मध्ये किमान 5 मैदानाच्या बाहेर मारावे लागतील. 4ही चालतील कारण एक्स्ट्राजही आपण पकडतोय, पण त्याला आता नाही तर कधी नाही. आता सुरुवात करावी लागणार आहे. खेळाडू आहेत तिथे आणि योग्य ते कार्य त्यांनी केलेलं आहे. अगदी बॉल वरती झेप घेऊन पुढे गेले असते तर मात्र चौकाराची शक्यता होती. तसं अजिबात केलं नाहीये. अशा क्षणाला घाई करायची नाही. थांबून राहा, मागे राहा, चाचपडू नका. चांगली फिल्डिंग. 2 धावा. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 मध्ये अजूनही जिंकण्यासाठी तुम्हाला 30 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 30 करायचे आहेत. 7 मध्ये आता 5 मारावे लागतील बाहेर. हे समीकरण असताना जे आपण कॅल्क्युलेशन करत असताना खेळतो, 7 मध्ये 5 मारायचे शक्य आहे का? तर येस, अशक्य काही नाहीये क्रिकेटमध्ये. 7 बॉल 5 षटकार मारायचे आहेत. 30 धावा करायच्या आहेत. आणि सुरुवात झाली आहे का? व्यवस्थित टायमिंग झालेला हा बॉल आणि या बॉल वरती हे स्पष्ट झालंय. प्रेक्षक जे आहेत ते तिथेच थांबा, कुठेही जाऊ नका. 6 बॉल आता मात्र 24 धावेची आवश्यकता आहे. चला 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 थोडस स्पीडअप करूयात मित्रांनो. पहिला बॉल आहे तो पहिलाच बॉल जर मैदानाच्या बाहेर नाही जाणार, पण धावून धावा किती कंप्लीट करणार? 3 ते 4 धावा इतर कंप्लीट कराव्या लागतीलच. धावा किती झाल्यात? इथे डायरेक्ट हिट तीही लगावलेली नाहीये. वन शॉट आहे म्हणजे फक्त 2 धावा मिळतील. दुष्काळात 13वा महिना. अगदी आपण असं नेहमीच म्हणतो ना की गरीबी में आटा गिला. 24 करायचे होते. पहिल्या बॉलवरती अगदी 3 रन मिळत होते, तिथे 1 शॉट आलाय, फक्त 2 मिळतील. आणि आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये अजूनही 22 करायचे आहेत. सागरजी अगदी ही क्लोज मॅच पाहतात. यानंतर अजून एक मॅच आहे, अजून एक महामुकाबला, सेमीफायनल आहे. आणि पावसाने हजेरी लावली आहे. पाऊसही म्हणतोय सेमीफायनल आहे, मीही बरसतो. 5 बॉल 22. खरा बॉल आहे का? खरा बॉल आहे का? पंच थांबलेत, वाट पाहत आहेत. येस, इट्स अ वाईट बॉल. 5 बॉल 21. अशी मॅच क्लोज झाली ना तर मात्र जे अंडरआर्मचे चाहते आहेत ना, त्यांना सगळ्यांना मागच्याच आठवड्यात झालेल्या श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप कडे लक्ष जात असेल. मेगा फायनलची ती मॅच अशीच काहीतरी होती. खोदून काढला बॉलला, पुढ्यातला बॉल होता, भरपूर जागा दिसली आणि 2 धावा तर नक्कीच मिळतील, पण तिसऱ्यासाठी परततील का? अगदी लढत झगडत पळत का असे ना, पण त्या धावा कंप्लीट करणं गरजेचं आहे. ते नाही होत आहेत. विकेट. अंपायरने सांगितलं की रनआउट आहेत. बॅटिंग टीमनी चॅलेंज केलं डिसिजनला. तिसऱ्या धावेसाठी हा निर्णय होता.
बॅटर आउट. योग्य डिसिजन आहे. बॅटिंग टीम नो मोर रिव्ह्यूज. फैजान येतात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि तो पहिलाच बॉल खेळत असताना धावा किती मिळणार आहेत. आता मात्र हा एक एक बॉल महत्वाचा आहे. 6 धावा कंप्लीट करून काढल्या होत्या. अंपायरनी काहीतरी हेरलंय आणि ते काय ते आपण पाहणार आहोत. विकेटही मिळेल. 1 शॉट आहे आणि तिकडे मात्र स्ट्रायकिंग एंडला सॅम्युलची विकेटही जाते. धावा किती आहेत सर? 2च रन आहेत ना प्रभू सर? 2. ओके. तीन बॉल आणि 17 धावेची आवश्यकता आहे. आता नाही तर कधी नाही. हा बॉल मैदानाच्या बाहेर मारणं गरजेचं आहे. मारलाय का? पण मात्र 6 ते 8 धावा धावूनही कंप्लीट केल्या जातात. ते ह्याच मैदानावरती आपण बघितलेलं आहे. फेकी ही थोडीशी खराब आहे. झाल्यात किती 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 मिळतील. एक्साइटमेंट आली आहे. धावा किती कंप्लीट केल्या जाणार आहेत? 4 5 6 किती मिळतील तेही पाहणं गरजेचं. विकेट किपरने हलकीची चूक केली आहे. बॉल मागे निघालाय आणि 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 रन्स किती आहेत? रन किती मिळाले? या मैदानावरती काहीही होऊ शकतं. सर रन किती आहेत ते कन्फर्म करा प्लीज. 5 धावा आहेत. मॅच अजूनही जिवंत ठेवली या 5 धावांनी. दोन बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. पावसाचा वेगही प्रचंड आहे. 2 बॉल 12. अंगावर आलाय बॉल आणि त्यानंतर अंपायरने सांगितलंय की मात्र फक्त आणि फक्त सिंगल मिळेल की काय? बॅटिंग टीम तुमच्याकडे रिव्ह्यू नाहीये. मागच्याच 2 बॉल अगोदर आपण रनआउटसाठी रिव्ह्यू घेतला होता. तो अपयशी तुम्ही ठरलात. नो मोर रिव्ह्यूज. 1 बॉल आणि 11. सरळ सोड असं म्हटलंय आणि ते झालंय तरी काय? आता मात्र काय 11 धावून काढतील? वाईड आहे का? हो कहाणी में ट्विस्ट 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 ट्विस्ट. सर किती रन आहेत? 3 रन मिळाले. वाईट प्लस 2 डबल 3. ओके थँक्यू. एक बॉल आणि 8 हवेत. 1 बॉल 8. 1 बॉल आणि 8 धावेची आवश्यकता आहे. आता काय? आता आणखी एखादी वाईट आला आणि मात्र त्यावरती 100 आली तर काय? पण जर एक डॉट बॉल टाकला तर मॅच फिनिश होईल. प्रिशा 11 ब्लू स्टार विक्रोळी त्यांना हवी आहे एखादी व्हाईट बॉल. त्यांना हवेत एखादी एक्स्ट्रा. पण अँटिक 9 बांधूप संघाला काय हवंय? त्यांना एक लीगल बॉल हवाय. 1 बॉल मध्ये 8 आणि 1 बॉल मध्ये 8 धावेची आवश्यकता असताना ही एक्साइटमेंट कधीही नसते. पण आज आहे कारण अंडरआर्मचं क्रिकेट आहे. त्यातल्या त्यात पाऊसही पडतोय. बॉलला ग्रिप करणंही कठीण आहे. सोडलाय बॉल. मारलाय बाहेर. आलाय का षटकार ते पाहणं गरजेचं. 6 आलाय पण तरी देखील मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे अँटिक 9 भांडुप या संघाने. फक्त एका रनाने मॅच हारलेले आहेत. कारण एक चेसिंगचा एक्स्ट्रा रन असतो ना तेही विचार करणं गरजेचं आहे. फक्त एका रनाने सामना आज गमावलेला आहे.
चला आपण देऊयात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर टॉस साठी या लगेच या दोन्ही टीमचे कॅप्टन्स लगेच धावत या टॉस साठी. चला अँटिक 9 भांडूप कॅप्टन लगेच टॉस साठी या प्लीज लगेच लगेच. आणि अजित आपल्याला विनंती आहे पंचांचे डिस्कस करा किती ओव्हरची मॅच आहे तेही लगेच डिसाईड करून घ्या. आणि देऊयात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा नो डाऊट बॅटिंग बॉलिंग सगळं सुदृढ आहे. रमजान ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. थँक्यू धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद. इथे आता उद्याचा दिवस आहे तेवढाच महत्वाचा आहे पण त्या अगोदर आज फायनलला कोण जात आहे ते पाहणं गरजेचं आहे आणि मग त्यासाठीच आपल्या परिसरातील एक मॅन ऑफ द मॅच घेऊन जा रमजान. रमजान आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय आणि टॉस कव्हर करा प्लीज. श्री स्वामी समर्थ अंधेरी विपक्ष अँटिक 9 भांडूप. चला दोन्ही टीम लवकरात लवकर टॉस कव्हर करायचंय.